नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी उडदाचे कुरकुरीत असे पापड बनवायला घेतलेले आहेत। कमी साहित्य, सोपी पद्धत आणि भरपूर मेहनत, पण शेवटी तयार होणारे पापड एवढे छान लागतात की सगळी मेहनत सार्थकी लागते। यासाठी मी 1 किलो उडीद डाळ आणि 1/2 किलो मूग डाळ दळून घेतलेली आहे। रामबंधू पापड मसाल्याचे 1 पॉकेट घेतले। 1 छोटा 1.5 ग्लास उकळत्या पाण्यात हा मसाला घालून छान उकळी काढली आणि ते मिश्रण पूर्णपणे गार होऊन दिलं। मसाल्याचं पाणी गार झाल्यावर त्यात डाळीचं पीठ घालून घट्ट पीठ मळून घेतलं। हे पीठ साधारणतः 1 ते 1.5 तास झाकून ठेवलं, जेणेकरून ते चांगले मुरेल। पण यानंतरच खरा मेहनतीचा भाग सुरू झाला। पाटावर थोडे थोडे तेल लावत पीठ वारंवार कुटत राहिले। पीठ पूर्णपणे लवचिक आणि मऊ होईपर्यंत ही प्रक्रिया केली। पीठ छान तयार झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे केले आणि एक एक करून सुंदर गोल पापड लाटायला सुरुवात केली। घरी बनवलेल्या पापडाची चव काही वेगळीच असते। प्रेम, मेहनत आणि घरगुती स्वाद यामुळे हे पापड सगळ्यांनाच आवडतात। पहिले 2 दिवस ते हे पापड मी घरात सुकवले। तिसऱ्या दिवशी मात्र त्याला 1-2 तास उन्हात ठेवले। चला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा।